आम्ही करमाळा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आज पाहायला गेलं तर या हल्ल्यानंतर समस्त देशामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी टार्गेट करून धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घालण्याचं काम केलं। यानंतर खरं तर कुठलेही राजकारण करण्याची ही वेळ नाही। संपूर्ण देश, विरोधी पक्ष आणि संपूर्ण देशभरातील समाज सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। या पाकिस्तानला पाकड्यांना घुसून मारा असं या ठिकाणी आम्ही बॅनर हातात घेतले की घुसून मारा, आणि त्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे। परंतु हे सगळं घडत असताना काही गोष्टीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते, त्याची उत्तरं ह्या सरकारने दिली पाहिजेत। कारण आपण बघतोय की हा हल्ला झाल्यानंतरनं जो जनक्षोभ या ठिकाणी उसळला त्यामध्ये आपल्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं कुठंतरी षडयंत्र रचलं जात आहे। परंतु हा हल्ला दहशतवाद्यांनी केलाय आणि दहशतवादी पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा त्या पाकिस्तानचा बिमोड सरकारनं करणं गरजेचं आहे। आज आपण जर पाहिलं तर 2000 पर्यटक त्या ठिकाणी गेले होते। तुम्ही 370 कलम हटवलंय, 370 कलम हटवलं। आम्ही सत्तेत आल्यानंतर दहशतवाद संपला असा विश्वास तुम्ही जनतेला दिला आणि तुमच्या विश्वासाच्या भरोश्यावर लाखो पर्यटक त्या काश्मीरमध्ये जातात। काल ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जवळपास 2000 पर्यटक उपस्थित होते। मग ह्या पर्यटकांच्या संरक्षणासाठी तिथं एक साधा पोलीस किंवा सैन्य दलातला अधिकारी कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं। काल एक बाईट आम्ही ऐकली की तिचा पती 1.5 तास गोळी लागल्यानंतर 1.5 तास जिवंत होता आणि 1.5 तास त्या महिलेची त्या मदतीसाठी यशना होती। 1.5 तासामध्ये त्या ठिकाणी कुठलं वैद्यकीय पथक पोहोचलं नाही, कुठलं सैन्य पोहोचलं नाही, कुठले अधिकारी पोहोचले नाहीत। ही अक्षम्य अशी गृह खात्याची चूक आहे, संरक्षण खात्याची चूक आहे, हे नाकारता येणार नाही। आपण जर या अगोदर बघितलं तर पुलवामा हत्याकांड झालं, अजूनही पुलवामा हत्याकांडाची जबाबदारी नेमकी कुणाची ह्याचा शोध झालेला नाही। त्यानंतर हे पहिलगाममधलं हत्याकांड झालंय, ह्याची जबाबदारी कुणाची? तुम्ही हिंदुत्वाचे स्वतःला ठेकेदार समजता। आम्ही 56 इंच छाती आमची आहे, आम्ही पाकिस्तानला धडा शिकू, आम्ही दहशतवाद संपवला, नोटाबंदी केली, नक्षलवाद संपवला असं तुम्ही वारंवार तुमच्या IT सेल मधून सांगता, देशापुढे चित्र निर्माण करता। आणि मग जर तुमच्या सत्तेच्या काळामध्ये कुंभमेळा असेल, अनेक ठिकाणच्या यात्रा असेल, या ठिकाणी हिंदू चिरडून मरत आहेत आणि तुम्ही काही हिंदू ओवेशी तयार केलेत की जे रोज धार्मिक तेढ निर्माण करतात, जिथं नाही तिथं जाऊन विनाकारण इतर धर्मियांविरुद्ध गरळ वकतात आणि या देशामध्ये तेढ निर्माण करून तुमच्या सत्तेसाठी तुमच्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा पद्धत तुम्ही या ठिकाणी करण्यासाठी हिंदुत्वाचा वापर करून घेताय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी होते, त्यांनी सुद्धा हिंदुत्वाचा ज्वलन पुरस्कार केला। परंतु कुठेही जर देशप्रेमी राष्ट्रप्रेमी मुसलमान असेल तर त्याला त्यांनी कुठेही विरोध केला नाही। परंतु आज या सरकारकडून सरसकट जातीयवादाची, धार्मिक वादाची, ओबीसी, मराठा, दलित इतर अशा जातीयवाद भडकवण्याचं काम सुरू आहे आणि याचा राजकारणासाठी वापर केला जातोय। ही परिस्थिती खेदजनक आहे। आज मला या ठिकाणी जाहीर सांगायचंय की आज संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, परंतु तुम्ही जे या हल्ल्यामुळे जे राजकारण करत आहात हे निषेधार्थ आहात। तुम्ही ज्वलंत हिंदुत्वाची पुरस्कार करणारी संघटना फोडली, शिवसेना फोडली, अनेक पक्ष फोडले, यात तुमचा गृह खात्याचा प्रचंड वेळ वाया गेला। तोच वेळ जर तुम्ही सुरक्षेसाठी देश पातळीवर लावला असता तर आज ही फळं भोगायला लागली नसती। यापुढे जर असे हल्ले झाले तर सरकारने या पाकिस्तानला आता करारा जवाब, काल मोदी साहेबांनी सांगितलं, पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही मातीत गाडून टाकू आणि कल्पनेच्या पलीकडे त्यांना सजा देऊ। मी त्यांना संपूर्ण देशाच्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती करतो की या 8 ते 10 दिवसामध्ये पाकिस्तानचं नामोनिशान, या दहशतवाद्यांचं नामोनिशान मिटवा। पुन्हा आम्ही तुमचं या शिवाजी महाराज पुतळ्या पुढे जंगी सत्कार करू। परंतु जर यात अपयशी ठरले, जर ह्या पाकिस्तानला करारा जबाब नाही मिळाला तर तुम्हाला सत्तेवर राहायचा अधिकार नाही। संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिले पाहिजेत, ही माझी या ठिकाणी मागणी आहे।